पितांबर तुझ्या आज पितांबर आवडे निरंतर हेची धार आवडे
Hala
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिड भार तुका मने सनथोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरुचेती नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शुक्लम ब्रह्म विचार सार परमाद्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी मभयदा जड्ढंधकारा पहाम हस्ते स्फाटिक मालिकां ददतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदा सरस्वती माते द्यावे मज स्मृती येतो का कुलती तुझ लागी आपुल्या बाळासी दर्ज आता हाती न करी फजिती जनामध्ये 16व्या शतकात एक तारा चमकला माझी जाऊच्या पोटी सिंह जन्मला घडविले स्वराज्य जेने सुखविली प्रजा परश्री माते समान सावता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राज नमन करण्यात तुम्हाला रायगडी मंदिरे वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती तुम्हा वंदितो मी राजा शिव छत्रपती गड्यानो राजा फिरे झाला गड्यानो राजा फिरे झाला सिंहासनी बैठला सिंहासनी बैठला गड्यानो सिंहासनी बैठला गड्यानो राजा फिरे झाला गड्यानो राजा फिरे झाला शिवबा सिंहासनी बैठला शिवबा सिंहासनी बैठला सिंहासनी बैठला हाती घेऊनी तलवार हाती घेऊनी तलवार करीतो राजा संहार
सिंहासनी बैसला शिवबा सिंहासनी बैसला हाती घेऊनी तलवार करी दुष्टांचा संहार हाती घेऊनी तलवार करी मुघलांचा संहार गड्यानो राजा किर झाला गड्यानो राजा किर झाला शिवबा सिंहासनी बैसला शिवबा सिंहासनी बैसला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला भंग याचा आवाज लांबून आला विश्वमान्य विश्वाधिकारी विश्व संपन्न साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा 4 कडव्याचा तुम्हा बहुतेक वारकरी मंडळीच्या पाठांतरातला भंग सेवे करता निवडलाय या भंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांचा धर्म सांगतात विठ्ठल अभंगाला सुरुवात करून अगोदर थोडासा अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती निमित्त आपल्या गावामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळ असेल तथा आपल्या गावातील युवा मंडळ असेल त्यांच्या सर्वांच्या सहकार्यातून अथक परिश्रमातून तन मन धनाच्या मोलातून या ठिकाणी एक दिवसीय केलेला हा उत्सव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त समस्त ग्रामस्थ मंडळ असेल त्याच्यामध्ये जर नाव घ्यायचं ठरलं तर महाराज ते वावगं काय म्हणणार कारण का आमच्या गावातील तरुणांनी दारू तंबाखू विमल न खाता रात्रंदिवस झोपा न घेता रस्त्यावर पाणी मारलंय त्या ठिकाणी सकाळपासनं बट्ट्याचा कार्यक्रम चालू होता त्यांचा सकाळी मी झोपेतून बी उठलो नव्हतो तेव्हापासनं ते स्वयंपाकाच्या तयारीला लागले होते का कारण की आपल्या राजाचा उत्सव आलाय सर्वांच्या मनामध्ये एकच इच्छा होती की राजांचा उत्सव हा पार पडला पाहिजे आणि तो पण शांततेत पडला पाहिजे सकाळीच आपल्या सरपंचांनी लेक्चर दिलं होतं जो कोणी उद्या संध्याकाळी दारू पिऊन येईल त्याला 5,000 रुपये दंडाचे ना ते पिलेच नाही म्हणजे बाकीचे बरं नवतरून तर पिणारच नाही सर्वांच्या तन्मनानं त्याच्यामध्ये आपले बबलू सरपंच असतील सचिन दादा असेल आपले बाबासाहेब दादा असतील त्यानंतर समाधान भाऊ असेल त्यानंतर आपले कौतिक काका परत म्हणजे भरपूर असे आपले गावचे सरपंच असतील सर्वांच्या सहकार्यातून हात चालत असलेला एक दिवसीय कीर्तनोत्सव विठ्ठला ज्यांची कीर्तनाला उपस्थिती लागली ते म्हणजे आपल्या गावचं वैभव 1008 महामंडलेश्वर योगीराज दयानंद बाबांची उपस्थिती या ठिकाणी लाभली बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत त्या ठिकाणी आपल्याच गावातले खासदार साहेब या ठिकाणी बसलेले त्यांच्या चरणी दंडवत तदनंतर वाकदून ग्रामसेवक साहेब आले त्यांच्या ठिकाणी दंडवत तदनंतर आपल्या सर पुरुषोत्तम मनगटे सरांच्या चरणी दंडवत आणि ज्यांचं मला कायम मार्गदर्शन राहतं असे आपले इज्जी मनगटे सर सिल्लोडवरनं सर सकाळपासून आले मी म्हटलं सर संध्याकाळी कुठं जायचं नाही बरं का सर म्हटले तुम्ही काळजी करू नका मी हार्मोनियम घेऊन आलो सरांच्या चरणी दंडवत त्यानंतर ज्यांची कीर्तन अतिशय सुंदर साथ आहे जे चौक्यावर या ठिकाणी आले असे माझे गुरुवर्य सगळ्यात पहिली चाल मी त्यांच्याकडे शिकलो रामकृष्ण हरीची असे रामेश्वर महाराज पल्हाळ महाराजांच्या चरणी दंडवत तदनंतर ज्यांची मला कायमच अशी साथ असते असे आपले संदीप दादा भुसारे संदीप दादा काचोळे दादांच्या चरणी दंडवत त्यानंतर अंकुश महाराज असेल अंकुश महाराजांच्या चरणी दंडवत त्यानंतर मृदंगाचा हिरा ज्याला म्हणलं जातं आपल्या भागात
हात धरून नाही महाराज कोणी त्याचा. असं परम मित्र परमसई एका ताटामध्ये आम्ही आळंदीला जेवलो. असे कृष्णा महाराज कदम महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या एकदा जोरदार टाळ्या. वा महाराजांसाठी एकदा दंडवत. 1008 महामंडलेश्वर योगेश दयानंद महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधील सर्व प्रभू महाराजांचे विद्यार्थी एवढ्या थंडीमध्ये काळ घेऊन उभे त्यांच्या चरणी दंडवत. आणि अजून कोणी राहिलं असेल त्याच्या चरणी दंडवत. आणि नंदुरबारवरनं खरं त्यांचे म्हणजे ते एकटे गाडी चालवतात 300 किलोमीटर असे वारकरी कीर्तन यूट्यूब चॅनलचे मालक आपले मुकेश दादा पाटील नंदुरबार ते सिल्लोड 250-300 किलोमीटरचं अंतर आहे. दादा एकटे गाडी चालवून आले. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. एकटे शूटिंग त्यांना मी कॉल केला, दादा 19 फेब्रुवारीला माझं कीर्तन आहे, तुम्हाला शूटिंग करायला यावं लागेल. कारण की काय होतंय आता काय झालंय माहिती का, कुणीही फोन केला की म्हणतं महाराज तुमचं यूट्यूबला कीर्तन आहे का. आपण नाही सांगितलं तर प्रॉब्लेम झाले. आता सोशल मीडियावर जो ॲक्टिव्ह राहतो महाराज त्यासाठी मुकेश दादांना कॉल केला. त्यांनी न मला शब्द टाळता मुकेश दादा 300 किलोमीटर या ठिकाणी आले. त्यांच्या जनी दंडवत आणि सेवेला सुरुवात. विठाला आता बाबा समोर बसले की दडपण येतं. बाबा समोर बसले का हवा गुल होते. पण बाबांचं कसं सांगायचं झालं ना महाराज आमची लायकीच नाही ती. बाबांसाठी एकच काय वानू आता, काय वानू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवीत असो. त्यांच्या फक्त चरणावर आम्ही मस्तक ठेवू शकतो, याच्या पलीकडचा अधिकार आमचा नाही. बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि सेवेला सुरुवात. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. काय धर्म आहे तसं तर या मृत्यू लोकांमध्ये आपण जन्माच्या आल्यानंतर 3 प्रकारचे धर्म शिकवले जातात बाबा आपल्याला. एक देवाचा धर्म शिकवला जातो, 2 साधूचा धर्म शिकवला जातो आणि 3 तुमचा माझा धर्म शिकवला जातो. पुन्हा ऐका, एक देवाचा धर्म शिकवला जातो, 2 साधूचा धर्म शिकवला जातो, 3 तुमचा माझा धर्म शिकवला जातो. आजच्या अभंगामध्ये देवाचाही धर्म नाही, आजच्या अभंगामध्ये तुमचा माझाही धर्म नाही. आजच्या अभंगामध्ये फक्त आणि फक्त साधू संतांचा धर्म आहे. पण ऐका, साधू संतांच्या धर्माकडे जाण्यासाठी 2 पायऱ्या आहेत. एक तुमचा माझा धर्म, 2 देवाचा धर्म. तुम्ही म्हणसाल महाराज काय तुमचा माझा धर्म. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा. नेदा तरी हे वो देऊ नका अन्न, नेदा तरी हे वो देऊ नका अन्न, नेदा तरी हे वो देऊ नका अन्न. फुकाचे जीवन तरी पाजा, फुकाचे जीवन तरी पाजा तरी पा. अरे आपल्याजवळ जे आहे तो आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्याला मनुष्य धर्म आहे. आपल्याजवळ पाणी असतं तर पाणी द्या, अन्न असतं तर एखाद्याला भुकेल्याला अन्न द्या, हा आपला धर्म आहे. आपल्याजवळचं दिलं पाहिजे. आता कृष्णा महाराज एवढं गोड वाजवतात. कृष्णा महाराजांनी स्वतःकडे जपून नाही ठेवायचं, विद्यार्थ्यांना द्यायचं, समाजाला द्यायचं. अंकुश महाराज सुंदर गातात, रामेश्वर महाराज सुंदर गातात, संदीप महाराज सुंदर गातात. यांनी स्वतःकडे नाही ठेवायचं, समाजाला द्यायचं, विद्यार्थ्यांना द्यायचं. का ते दिलं की ते वाढत असतं, साठवून ठेवलं त्याचं विष बनत असतं. दिलं पाहिजे, आपल्या जवळचं दिलं पाहिजे. मला बोलता येतं ना, मी दिलं पाहिजे. भरपूर पैसा आहे तुमच्याकडे, मला द्या असं नव्हतं म्हणणार. एखाद्या गरीब मुलीचं तुम्ही लग्न लावलं पाहिजे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या गावामध्ये उभा केला पाहिजे. आहे ना आपल्याकडे थोडेफार पैसे, द्यायला काय हरकत आहे, बरोबर आहे का नाही. 2 वर्षापासून आपल्या गावातल्या पोरांचं चालू आहे पुतळा बसवायचा. पुतळा का बसत नाही. कुठंतरी आपण कमी पडतो, कुठंतरी आपण कमी पडतो. दिलं पाहिजे, आपल्या जवळचं दिलं की ते वाढत असतं, म्हणून दिलं पाहिजे. कृष्ण महाराज देतात. काही काही लोकांनी फकवास रेकॉर्ड करू दिला नाही महाराज, काही काही लोकांनी गायन रेकॉर्ड करू दिलं नाही, काही काही लोकांनी कीर्तन रेकॉर्ड करू दिले नाही. मेली ती माणसं, लोक त्यांच्या मौतीला सुद्धा नाही गेले. याच्या उलट ऐका, लोकांना माहिती सुद्धा नाही ते माणसं. काही काही देत नाही महाराज, ते पालन करत नाही, मनुष्य धर्माचं पालन करत नाही, ते देत नाही. कुणी आलं ना देत नाही. दुर्योधन होता महाभारतामध्ये, माहिती तुम्हाला बरं का. दुर्योधन असा होता साहेब, दुर्योधन कधीच कोणाला काही देत नव्हता, कधीच त्याने कोणाला काही दिलं नाही. त्याच्या पॅनल तो गेला बरं का, पण त्याच्या पॅनलचे भरपूर ठेवून गेला. आपण वर्गणी मागायला गेलो का फार राग येतो ना. जर टाळ पक्वाज वाजला
की ते कानात बोळे कापून घालून देतात. का? राग येतो महाराज त्यांना. दुर्योधन असा होता, तो कधीच कोणाला काही देत नव्हता, पण एक काम तो दुर्योधन चांगलं करायचा, देणाऱ्याचं घर दाखवायचा. बरं कसं? तो दुर्योधन देणाऱ्याचं घर दाखवायचा. म्हणायचा त्या ठिकाणी कृष्णा महाराजांचं घरी लोकांना तिकडे गेला तुला जेवायला भेटेल. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पोरांनी साजरी केली, तू जर तिकडे गेला तर तुला जेवायला भेटेल, खायला भेटेल. तो फक्त देणाऱ्याचं घर दाखवायचं. एक दिवस असं झालं, तो दुर्योधन आपल्या 4-5 मित्रांसोबत अरण्यामध्ये गेला, शिकारीसाठी अरण्यामध्ये गेला. आणि त्या अरण्याला वनवा लागला. वनवा म्हणजे काय? जाळ लागला. त्या अरण्याला जाळ लागला आणि हा एकटाच दुर्योधन त्या जाळामध्ये अडकला. 1 दिवस झाला जाळ विजेना, 2 दिवस झाला जाळ विजेना, 3 दिवस झाले जाळ विजेना. याला तर तहान लागली, भूक लागली, जोर जोरला ओरडायचा, हो मी राजाचा मुलगा आहे, कुणीतरी मला अन्न द्या, कुणीतरी मला पाणी द्या, कुणीतरी अन्न द्या, कुणीतरी पाणी द्या. जोर जोरात ओरडायचा. पण ऐका ना, कुणी अन्न देत नव्हतं, कुणी पाणी देत नव्हतं. त्याला त्या ठिकाणी भगवान प्रकट झाले. भगवान म्हटले, दुर्योधना तहान लागली का? तो म्हटलं हो ना. भूक लागली का? हो ना. मग कधी कुणाला काही दिलं का? म्हटला नाही ना. देव म्हटले, दुर्योधना तू कधीच कुणाला काही दिलं नाही, पण तू एक काम मात्र चांगलं केलं. तू रोज देणाऱ्याचं घर दाखवलं. अरे तू रोज ते देणाऱ्याचं घर ज्या बोटाने दाखवायचा ना, त्या बोटामध्ये अशी एक शक्ती आहे, ते बोट जर तू जिभेला लावलं, तुझी तहानही जाईल आणि तुझी भूकही जाईल. बघता काय, त्याने लगेच जिभेला बोट लावलं, त्याची तहानही गेली, भूकही गेली, तृप्त झाला तो. नाही तुम्हाला कोणाला काही देता आलं, निदान देणाऱ्याचं घर तरी दाखवा. पडलाच आपल्यावर टाईम बोटं चाटायच्या लागीच तरी आपण राहू. फक्त एवढाच आहे. दृष्टांत आपला संपला. सांगायचं तात्पर्य एकच आहे, आपल्या जवळचं देत चला. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कहीं सुख है कहीं दुख है, उसका नाम जीवन है, उसी का नाम जीवन है. उसको अपना लो प्यारे, उसे इंसान कहते हैं. किसी के काम उसे इंसान कहते हैं, उसे इंसान कहते हैं. उसे त्याला माणूस म्हणा जो आपल्या जवळचं देत असतो, त्याला माणूस म्हणा. आपल्या जवळचं दिलं पाहिजे, आपल्या जवळ साठवून ठेवायचं नाही, आपल्या जवळचं द्यायचं. काही माणसानं दिलं नाही बरं का. एखाद्या गुरुकडे तुम्ही शिकायला गेले ना, तो गुरु कधीच तुम्हाला महत्वाचा बोल देत नाही. कृष्ण महाराज तो काय म्हणतो, याला जर महत्वाचा बोल दिला की आपल्याला आडवा टाकेल. एखाद्या गायकाकडे तुम्ही शिकायला गेले ना, तो कधीच महत्वाचं देत नाही आपल्याला. तो म्हणतो याला जर महत्वाचं दिलं आपल्याला फिरू देणार नाही. का? आपण देतो पण हातचा राखून देतो. साधू संत देतात पण आपल्या जवळचं सगळं देतात. संत उदार आहे महाराज, ते आपल्या जवळचं सर्व देतात. देत चला. म्हणून आपल्या जवळचं दिलं पाहिजे. संत उदार भरले आनंद वादर, भरले आनंद वादर, भरले आनंद दिलं पाहिजे. आपण दिलं पाहिजे महाराज. काही काही लोक देत नाही. आता माग नोटबंदी झाली होती बरं का. भरपूर बायांनी आपल्या नवऱ्याचे पैसे कुठे ठेवले होते? कुठं ठेवले होते? काय? भरपूर बायांनी आपल्या नवऱ्याचे पैसे डब्यात ठेवले होते. मग मोदी साहेब रात्री 12 वाजता आले. मेरे भाई और बहनों, आज रात ठीक 12 बजे से 1000 और 500 की नोट बंद कर दी जाएगी. कुठं आला पैसा? हो भेटेल का? दुसरीकडे वशिला लावला होता त्यांनी पैसे. एखाद्या का दिलं पाहिजे. त्यांनी साठवून ठेवलं डब्यामध्ये, नवऱ्याला दिलं नाही, फेकून द्यावा लागला तो पैसा. का? आपल्या जवळचं दिलं. आपल्या जवळ दिलं की वाढत असतं. ज्यांनी दिलं ना त्यांचे फोटो आज आपल्या घरात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं
त्यांचे फोटो आज आपल्या घरात ज्यांनी दिलं त्यांचे फोटो आपल्या घरात त्यांनी धर्माचं पालन केलं, मनुष्य धर्माचं. माणसाचा धर्म आहे आपल्या जवळचं दिलं पाहिजे. चला पुढे देवाचा एक धर्म आहे, धर्मरक्षा वया तारकसी यदा यदा हि धर्मस्य जब जब हुई धर्म की हानी. हा देवाचा धर्म आहे. धर्मराजाला द्यूत खेळायचं ज्ञान नव्हतं. द्यूत म्हणजे आत्ताचे पत्ते, बरं का समाधान भाऊ, पत्ते काय तिचे द्यूत म्हणजे आताचे पत्ते, तेव्हाचं द्यूत खेळता काय? तर शेलगावकर कोणी खेळतात सर? हा आपल्या गावात नाही का? चांगली गोष्ट आहे, खेळत नाही द्यूत, खेळत नाही. नाही तर काही काही गावात त्या गणपतीला रानिंग गुल्ल्या दाखवतात. हा खेळत जाऊ नका ते द्यूत, दारू पेत जाऊ नका. ते द्यूत खेळलं ना महाराज. धर्मराजाला द्यूत खेळायचं ज्ञान नव्हतं आणि त्या धर्मराजाला जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या होत्या आणि शकुनी मामा भांजे असं म्हणून त्या कवड्या टाकायचं. पाहिलं असेल तुम्ही महाभारतामध्ये, शकुनी मामा भांजे असं म्हणून कवड्या टाकायच्या. शकुनी मामाच्या हाताची कला कशी होती? आकडा सांगितलं त्याचा उलटाच पडायचा, 6 सांगितलं की त्याचा उलटा पडायचा. शकुनी मामाच्या हाताची कला अशी होती. कौरव पांडवाचा डाव बसलेला होता. तो डाव आपल्यासारखा नव्हता. 10 आणि 20 रुपये, 50 आणि 500 इस्टेटीवर डाव, प्रॉपर्टीवर डाव, सगळ्या संपत्तीवर डाव. धर्मराजानं स्वतःला मांडलं, स्वतः हरला. अर्जुन मांडला, अर्जुन हरला. नकुल मांडला, नकुल हरला. सहदेव मांडला, सहदेव हरला. आपल्या जवळची इस्टेट मांडली, अख्खी इस्टेट हरला. जवळची सगळी संपत्ती मांडली, पैसे मांडले, सगळं हरला. आता तो धर्मराजा दुर्योधनाला म्हणा, हे दुर्योधना, आता डावावर मांडण्यासाठी माझ्याकडे काही नाही. आता डावावर मांडण्यासाठी माझ्याकडे काही नाही. दुर्योधन म्हणला, एक वस्तू राहिली, द्रौपदी राहिली. धर्मराजासारख्या सत्यवचनी राजानं आपल्या बायकोला डावावरती मांडलं. जे घडायला नको होतं ते घडलं. कवड्या पुन्हा उलट्या पडल्या आणि द्रौपदी मात्र तो हरला. आता द्रौपदी दाशी झाली. आवाज दिला, ए दुशासना, जा त्या द्रौपदीला घेऊन ये. दुशासना आवाज दिला, द्रौपदी, आजपर्यंत मला वहिनी साहेब म्हणून येणारा आवाज, आजपर्यंत मला आई साहेब म्हणून येणारा आवाज मला द्रौपदी म्हणून का आला? चल बिचल करत ती द्रौपदी पायऱ्या उतरत होती. म्हणत होती, भाऊजी तुम्ही माझे कोण आहात? तुम्ही काय लागतात माझे? तुम्ही मला बोलताय काय? तेव्हा सांगितलं, हे बघ द्रौपदी, तुझे पती द्यूत खेळले, ते तुला हारले. तू आता आमची दाशी आहेस. आता वहिनी नाही राहिली, तू आमची आता दाशी आहेस. तू चल दरबारात. तुला दरबारात ओढलं. ती द्रौपदी जेव्हा दरबारात येते ना, तेव्हा आपल्या नवऱ्यांकडे पाहते. नवऱ्यांच्या माना खाली जातात. पूर्ण राज दरबार माना खाली घालतो आणि मग तिला कळतं काहीतरी घडलंय. आचार्य सांगतात, हे बघ द्रौपदी, तुझे पती द्यूत खेळले, तुला हरले, ते सुद्धा हरले. आता आमचा नाईलाज आहे. कुणीकडून तरी आवाज येतो, ओढा हिची साडी, लावा तिच्या साडीला हात, ओढा तिची साडी, लावा तिच्या साडीला हात, असा आवाज येतो. त्या द्रौपदीला माहिती असतं या दरबारामध्ये माझे लक्षण करणारं कोणी नाही. आणि ती द्रौपदी माता हात वर करून देवाला हाक,
अरे देवा तुझ्या विध मला कोणाची हे नाही रे. तू कधी येतो कुठे गुंतला कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले कास कया लाविला कास कया लाविला दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले दीनानाथ ब्रीद सांभाळिया कुठे गुंतलासी द्वारकेचा लाया वेळ का सकया लावेला. अरे देवा वेळ का लावतोय कुठे गुंतला तू. ऐका देव धावला बर का पण एवढा जोरात धावला तोरा झाली गरुड टाकीला मागे द्रौपदीच्या लागे नारायण. अरे देव धावला एवढा धावला त्याने गरुड सुद्धा मागे टाकला आणि मग ती द्रौपदी म्हणून ते देवा ये लवकर माझी लाज या सभेमध्ये ओढली जात आहे. लाज रखो तुम मोरी प्रभूजी लाज रखो तुम. अरे देवा अरे माझ्या लाजेचं रक्षण करणं तुझे रे. अरे माझी लाज या दरबारामध्ये ओढली जाते. देवा ये लवकर. मग देव आला आणि देवाने द्रौपदीला साड्या पुरवल्या. अरे साड्या नाही पुरवल्या देव स्वतः साडी झाला. वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली माऊली 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 वस्त्रहरण वस्त्र कैसी झाली माऊली. अरे वस्त्रहरण तेव्हा तिचं वस्त्रहरण झालं नाही का कारण देवाने तिला साडी पुरवल्या. दुशासन साडी ओढायचा देव साडी बनायचा दुशासन साडी ओढायचा देव साडी बनायचा का तिचं वस्त्र झालं नाही कारण तो देवाचा धर्म आहे. आपल्या भक्ताचं रक्षण करणं धर्म रक्षावया अवतार किसी. अरे तो देवाचा धर्म आहे. जेव्हा जेव्हा लोकांवर अन्याय झाला तेव्हा तेव्हा देवानी अवतार घेतला. महाराज पांडुरंग रूपी अवतार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज रूपी देवानी अवतार धारण घेतला का कारण तो देवाचा धर्म आहे. माणसाचा धर्म मी तुम्हाला सांगितला देवाचाही धर्म मी तुम्हाला सांगितला. माणसाचाही धर्म तुम्हाला कळलं असेल देवाचाही धर्म तुम्हाला कळलं असेल. मग साधू संतांचा धर्म काय सांगतात महाराज अभंगाच्या प्रथम चरण. धर्माचे पालन पालन धर्माचे पालन पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे करणे
करणे पाखंड खंडन, पाखंड्याचं खंडन करतो साधू, पाखंड्याची बुद्धी बदलतो, पाखंड्याला मारत नाही. महाराज साधू संतांच्या नंतर जर सगळ्यात परमोच्च धर्म जर कोणी निभावला असेल ना तर या मातेनं निभावला. त्या मातेचं नाव आहे राष्ट्रमाता जिजाऊ. खरं त्या मातेच्या आपल्यावर फार उपकार आहे. एकदा टाळ्या वाजवा बरं, वाजवा. अरे फार तुम्ही खरं महाराज फार आनंद वाटतो की महिलांची संख्या या ठिकाणी जास्त आहे. हे जेवण केलं आणि गेले वाटतं. खरं महाराज सगळ्यात जर उपकार आपल्याला कोणाचं असेल तर त्या मातेचे. आता पायऱ्यावर बसलेले नाही का छत्रपती शिवाजी महाराज कुठं बसत होते माहिती आहे का? तुकोबाराच्या कीर्तनाला समोर बसत होते. मी तुकोबार नाही पण कीर्तनाला या खाली या, उठा. विठ्ठल खरं त्या राष्ट्रमाता जिजाऊचे आपल्यावर फार उपकार आहे महाराज. पोरांनो खूप आपण आज घोषणा दिला छत्रपती शिवाजी महाराज की. अरे म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की, महाराज की. फार घोषणा दिल्या बरं का तुम्ही. अशा तिकडं फार घोषणा दिल्या. राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला. अहो राजे, अहो पुन्हा जन्माला या. पण राजे पुन्हा जन्माला येऊ शकत नाही. कारण का राजांना जन्माला घालणारी जिजाऊ अगोदर लागते. तेव्हा कुठं राजे जन्माला येत असतात. जाधव आडनाव माहेरचं होतं. लखुजीराव जाधवांची कन्या होती आणि भोसले आडनाव सासरचं होतं. लखुजीराव जाधवांची कन्या होती. सिंदखेड राजाची भूमी आहे. त्या भूमीमध्ये जिजाऊ माता जन्माला आल्या. दानपट्टा चालत होत्या, घोड्यावर बसत होत्या, भाला चालत होत्या. सगळे काम जिजाऊला येत होते, सगळे काम येत होते जिजाऊला. लखुजीराव जाधवांची कन्या होती आणि निजामशाहीमध्ये काम करत असलेल्या वेरूळचे भोसल्यांच्या शहाजी राजांना लखुजीराव जाधवांनी आपली कन्या देऊन टाकली आणि थाटामाटामध्ये विवाह पार पडला. विवाह पार पडल्याच्या नंतर 1 वर्षानं त्या निजामशाहीनं मराठ्यामध्ये युद्ध लावून दिलं. त्या निजामशाहीनं मराठ्यामध्ये युद्ध लावून दिलं. एवढंच बेकार आहे बरं का खासदार साहेब. आपण कोणीतरी तिसरा येतो, आपल्यामध्ये भांडण लावून निघून जातो, आपण भांडत बसतो. अरे भावाने भावाशी भांडलं नाही पाहिजे. एकाच रक्ताचे आहोत ना आपण एकमेकांसाठी का भांडलं पाहिजे? का भांडायचं? अरे एका रक्तासाठी भांडलं नाही पाहिजे. परक्यांसाठी भांडा, आपल्या रक्ताने आपल्यासाठी का भांडायचं? त्या निजामशाहीने मराठ्यामध्ये भांडण लावून दिलं आणि त्याच्यामध्ये भोसल्यांच्या सरदारांकडून लखुजीराव जाधवांचा एकुलता एक मुलगा दत्ता जाधव नावाचा मुलगा मारला गेला. आणि ही बातमी जेव्हा लखुजीराव जाधवांच्या कानावर गेली ना तर 50 वर्षाचा लखुजीराव रणांगणात उतरला. मेहनतली तरवल काढली. अरे भोसल्यानं माझा सरदार, भोसल्यानं माझा मुलगा मारला, भोसल्यानं माझा मुलगा मारला, अरे भोसल्यानं माझा मुलगा मारला. लखुजीराव जाधवांनी तलवार काढली. जो येईल त्याला कापायचा, जो येईल त्याला फाडायचा, जो आला त्याला फाडायचा. या फाडण्याच्या आणि तोडण्याच्या नादामध्ये भोसल्यांचे भरपूर सरदार मारले गेले. आता ती तलवार ज्याला आपली मुलगी दिली त्या शहाजीराजांच्या तलवारीवर आदळली. जिजामाता हा प्रसंग मात्र पाहत होत्या. म्हणत होत्या एका बाजूला जन्म देणारा बाप आहे, एका बाजूला ज्याच्याशी लग्न केलंय ते कुंकू आहे. एका बाजूला बाप आहे, एका बाजूला लग्न केलंय ते कुंकू आहे. एकतर बाप तरी मरतोय, नाहीतर नवरा तरी मरतोय. अरे बाप तरी मरतोय, नवरा तरी म्हणतोय. अरे कुणी म्हणावं जिजाऊ, कुणी म्हणावं धर्माचं पालन, सांगेल मी तुम्हाला. अरे एकदा बाप तरी मरतोय, नाहीतर नवरा तरी मरतोय. ऐका, जिजामातेनं आपल्या मेहनतली तरवळ काढली आणि आपल्या बापाला आडवी लावली. बाबा, ओ बाबा, अगोदर माझा नित्पात करा, अगोदर माझी वाट लावा, मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी राजे जन्माला येतात. याला म्हणतात धर्म. या मातेसाठी वाजवा एकदा जोरात.
याला म्हणतात धर्माचा पालन. पण ऐका ना, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक मदालसा नावाची आई झाली. 4 मुलं होते बरं का त्या मदालसाला. अरे झोक्यामध्ये टाकायची ती मदालसा आणि म्हणायची हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा साधा रवरव दुर्गंधी रे अमंगळतीचा बाधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा पर्यंते मदारसा सोहम जो रे बाळा पर्यंते मदारसा सोहम जो रे बाळा. म्हणायची असताना अरे साधूच्या संगतीत जा, अरे साधू मध्ये जा. कुठं म्हणायची ती पाळण्यामध्ये. हे संस्कार राष्ट्रमाता जिजाऊने दिले, हे संस्कार त्या मदालसेने दिले. फार आनंद वाटतो बरं का. महिलांची संख्या या ठिकाणी जास्त. एकदा पुरुष मंडळीने त्यांच्यासाठी वाजवा टाळ्या, वाजवा. आपण तर काय अहो काही तर आज पेले असतील. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती लाजा वाटत नाही तुम्हाला? अरे मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरग मस्जिदीमध्ये जायला विसरत नाही. आपल्या पोराला देण्याची लाज वाटते. का वाटते लाज? अरे बापानं ठणकोले पाहिजे पोरग. अरे विचारलं पाहिजे तुझं हरिपाठ का पाठ नाही? अरे राजांच्या जयंतीला शपथ का सर्वांनी? अरे आम्ही हरिपाठ पाठ करू, आम्ही गळ्यामध्ये माळे घालू. अरे मी सांगण्याचं एवढं हे नाही, कारण गावात काही काही म्हणतील त्याच्यातले तू आम्हाला शिकवायला का? ते बोलणं थोडं अवघड असतं. पण कधी कधी काय होतं बोलण्याच्या ओघामध्ये हा विठ्ठल विठ्ठल काय आपण लढलं पाहिजे महाराज, आपण जगलं पाहिजे त्यांच्यासारखं. फार आनंद वाटतो. पण ऐका ना, आमच्या साधून मात्र या जगातला सर्वात परमोच्च धर्मनी बोला. तुम्ही म्हणसाल महाराज काय साधून धर्मनी बोला? साधूंकडे दया क्षमा शांती नावाचा धर्म आहे, तो साधूंनी बोला. धर्माचं पालन करतात साधू, पाखंड्याचं खंडन करतात. पाखंड्याला मारत नाही. देवानं कंसाला मारून टाकलं, रावणाला मारलं देवानं. आमच्या नारदानं वाल्याला मारलं नाही, वाल्याचा वाल्मिकी केला. देव मारत नाही महाराज. तुकाराम महाराजांच्या लोकांना गाडावर मिरवणूक काढली होती. कुणी काढली होती? देहू गावाने काढली होती. तुकाराम महाराजांनी उपकार कोणावर केले? देहू गावावर. माझ्या ज्ञानोबा रायाला मधुकरी मिळू दिली नाही वर लोकांनी, खायला मिळू दिलं नाही. पण माझ्या ज्ञानोबा रायांनी आळंदीवर उपकार केले, भिंतीवर उपकार केले, त्या विसोबावर उपकार केले. उदाहरण आहे सांगतो. जशी आपल्याकडे गंगाखेडला जनाबाई जन्माला आली होती ना, तशी राजस्थानमध्ये मेवाडला एक मीराबाई नावाची कन्या जन्माला आली होती. ती मीराबाई अशी होती बरं का सरपंच साहेब, तिने जर पान खाल्लं ना बाबा, पान, ते पान तिच्या गळ्यातून दिसायचं. तिने जर असं सुकलेल्या कमळाच्या फुलाला स्पर्श केला ना, ते कमर उमळायचं. आपल्या बायकांनी, म्हणजे आमच्या नाही बरं, आपल्या बायकांनी जर कमळाला हात लावला ना, उमललेलं कमळ सुकून जाईल. पण सुकलेल्या कमळाला तिने हात लावला ना, ते कमळ उमलायचं. अशी होती महाराज ती मीराबाई. अरे आईच्या गर्भामध्ये असताना तिने भागवत ऐकलं होतं. रोज त्या कथेमध्ये प्रसंग यायचा. राधेनं कृष्णाला पती मानले, गवळणी देवाला पती मानतात. राधेनं कृष्णाला पती मानले, गवळणी देवाला पती मानतात. सासू सासऱ्याची नाही मर्यादा. रोज त्या कथेमध्ये प्रसंग यायचा, रोज त्या कथेमध्ये चांगलं जायचं. घर रेगे झाले पट्ट राणी बरे, वरळे सावळे. रोज त्या कथेमध्ये प्रसंग यायचा. ऐका, आता ती जनाबाई 5 वर्षाची, आता ती मीराबाई 5 वर्षाची झाली. जिथं भागवत असलं ना, शेजारच्या गावामध्ये भागवत असलं ना, तिथं जाऊन बसायची. त्या महाराजांना विचारायची, ओ दादा, ओ महाराज, तुम्ही त्या कृष्णाच्या चरित्र सांगताय ना, तो कृष्ण कुठं भेटेल हो मला? तो कृष्ण कुठे भेटेल मला? विचारायची ती कथाकारला, विचारायची कुठं भेटेल? भगवान कहा मिलता है, 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 भगवान कहा मिलता है। तेरा पता नहीं लगता है, तेरा पता नहीं लगता है, भगवान कहा मिलता है, भगवान कहा मिलता है, भगवान कहा मिलता है, भगवान कहा मिलता है।
एकटे मिळेल, पण ऐका ना, त्या मीराबाईनं कृष्णाच्या मूर्तीसोबत लग्न केलं. बाप म्हणत त्याच्यासाठी नवरा बघत होता, बाप तिच्यासाठी नवरदेव बघत होता. ती म्हणत होती, तेने केलासी माझा अंगीकार, नका तुझावर पाहू आता, नका तुझावर पाहू. बाबा मला दुसरा नवरा नकोय, तो कृष्णाच माझा नवरा आहे. बाबा बाबा मला दुसरा नवरा नकोय. पण ऐका ना, आता लोक म्हणायला लागली, लोक कहे मीरा हुई रे बावरी, बाप कही कुलनासी. हे लोक तिला बावरी म्हणायला लागले, बाप तिला कुलनासी म्हणायला लागला. विष का प्याला राजाजीन भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे. अरे विषाचा प्याला पिला तिनं, पण देवाशी नातं जोडलं नाही. आता बाप बोलत नाही, माय बोलत नाही. आता तिची स्वतंत्र महलामध्ये राहण्याची व्यवस्था आहे. पाखंड्याचं खंडन करतो, कसं करतो साधू, याच्यासाठी आपली कथा चालली. स्वतंत्र महलामध्ये त्या मीराबाईची व्यवस्था आहे. बाप बोलत नाही तिला, माय बोलत नाही, घरामधलं बहीण बोलत नाही, कुणीच बोलत नाही. अरे अशी कुठे मुलगी असते का कृष्णाच्या मूर्तीसोबत लग्न केलं? अशी कुठे मुलगी असते का कृष्णाच्या मूर्तीसोबत लग्न केलं? ऐका कृष्ण महाराज, किती जरी भक्ती ओरिजिनल भक्ती करणारा असला ना, त्याला लोक त्रासच देतात राव. घरचे तिला वेडी म्हणायला लागले, बाप बोलत नाही, माय बोलत नाही. ऐका, आता ती राजकुमारी आहे, राजाची मुलगी. मग एका गावातल्या म्हातारीला ती मीराबाईची दया आली, आणि ती म्हातारी सकाळचा जेवणाचा डबा नेऊन मांडायची, दुपारचा डबा नेऊन मांडायची, संध्याकाळचा डबा नेऊन मांडायची. मीराबाई मात्र भजन करायच्या. ऐका, एक दिवस मीराबाईने विचार केला, माय बोलत नाही मला, बाप बोलत नाही, घरचं कोणी, बाप तर मला विशेष देतोय, मग माझ्या जेवणाचा डबा कोण आणतंय? मीराबाईने लक्ष केलं. म्हातारीची आणि मीराबाईची फार चांगली मैत्री झाली. ऐका, आणि एक दिवस म्हातारी काही कामानिमित्त दुसऱ्या गावाला बाहेर गेली. पाखंड्याचं खंडन सांगतोय बरं का. दुसऱ्या गावात म्हातारी गेली, आणि म्हातारीनं आपल्या 25 वर्षाच्या पोराला त्या ठिकाणी पाठवलं, जा मी आज गावाला जाणार आहे, तू काय कर, त्या महलामध्ये मीराबाई राहते, त्या मीराबाईचा डबा घेऊन जा. 25 वर्षाचा म्हातारीचा पोरगा डबा घेऊन आला, आणि त्या पोरानं त्या भजन करत असणाऱ्या मीराबाईला पाहिलं, आणि हा त्या मीराबाईच्या प्रेमात पडला. आता बरा आहे का उद्योग, प्रेमात पडला हा. मग हा तिथून निघाला की याला खांबात मीराबाई, साऊंडमध्ये मीराबाई, भिक्कनच्या बटनात मीराबाई, कुठेही त्याला मीराबाईच दिसायला लागली. म्हणजे आताच्या काळातला सैराट झाला. ऐका, आणि ती म्हातारी गावावरनं वापस आली, आणि तो मुलगा त्या म्हातारीला म्हटला, आई काल ज्या महलामध्ये तुम्हाला डबा घेऊन पाठवलं होतं ना, त्या महलामध्ये जी मीराबाई भजन करते ना, त्या मीराबाईशी मला लग्न करायचे. अरे म्हातारीनं त्याला मारलं बरं का. म्हातारी म्हटली, अरे वेडायच का, अरे ती संत आहे, तिनं बापाचं ऐकलं नाही, तिच्या घरच्यांचं ऐकलं नाही, ती करणार नाही तुझ्यासोबत लग्न. अरे कृष्णाच्या मूर्तीसोबत तिनं लग्न केलंय, ती करणार नाही तुझ्यासोबत लग्न. पण पोरगा ऐकत नाही. पोरगा म्हणतो, आई जर तू त्या मुलीसोबत माझं लग्न करून दिलं नाही ना, मी उद्या दिसणार नाही. आहे का कोणा असं येतं म्हणणार? लगेच आपण ती मीराबाई म्हणते, तो मुलगा म्हणतो आईला की तू जर मला त्या मुलीसोबत लग्न करून दिलं नाही ना, तर मी उद्या तुला जिवंत दिसणार नाही. म्हातारी रडते, आणि रडणारी म्हातारी मीराबाई बघते, आणि मीराबाई त्या म्हातारीला विचारतं, आई काय झालं, दररोज मला डबा घेऊन येता, दररोज मला डबा घेऊन येता, मग काय झालं? म्हातारीनं सगळं खरं सांगितलं. म्हटले, काल परवा मी गावाला गेले होते, माझा मुलगा या ठिकाणी डबा घेऊन आला होता, आणि त्याने तुमचं स्वरूप पाहिलं, तो तुमच्या प्रेमात पडला, त्याने हट्टच धरला. मी पार त्याचं खंडन करण्याचा प्रयत्न केलं, पण तो ऐकत नाही, तो तुम्ही जीव देईल. मीराबाई म्हटले, तुमच्या मोराला माझ्यासोबत लग्न करायचं, तयार आहे मी लग्नाला. म्हातारीनं उडीच मारली, तिला वाटलं तयार. म्हातारी पळतच घरी गेली. पण मीराबाईनं म्हातारीला सांगितलं, ऐका मी त्याच्यासोबत लग्न करते, पण माझी एक अट आहे, माझी एक अट आहे, मी त्याला सांगते उद्या त्याला घेऊन या. म्हातारी म्हटले, राजा जमलं तुझं. राजानं 4-5 उड्या मारल्या. मग दुसऱ्या दिवशी राजा आला. राजा म्हटलं मीराबाईला, तुम्ही लग्न करणार माझ्यासोबत? मीराबाई म्हटली, हो 100%, 101% मी तुझ्यासोबत लग्न करणार, पण माझी एक अट आहे. ते म्हटले, अट विहिरीत उडी मारायची नाही, चंद्रतारे तोडून आणायची, कळसावून उडी मारायची. मीराबाई म्हटली, अजिबात नाही, आजच्या कलियुगातल्या आपल्याला प्रेमाच्या गोष्टी करायच्या नाही. मीराबाईने सांगितलं, एक माझी एक अट आहे, आपल्या गावातल्या कृष्णाच्या मंदिरामध्ये तू 6 महिने जायचं, 7व्या महिन्यात मी तुझ्यासोबत लग्न करणार. 6 महिने तू आपल्या गावातल्या कृष्णाच्या मंदिरामध्ये जायचं, अखंड त्या ठिकाणी कृष्णाचं भजन करायचं, अखंड भजन करायचं. 7व्या महिन्यात मी तुझ्यासोबत लग्न करणार, पक्क. तो म्हटलं, एवढं सोपं? निघाला.
हातामध्ये चिपळ्या घेतल्या, गळ्यामध्ये टाळ घेतला आणि भजन करायचं कृष्णाचं, अखंड भजन करायचं. ऐका, आता तो भजन करण्यामध्ये दंग होता. आणि 3 महिने झाले होते आणि 3 महिन्यानं त्या मीराबाईनं हार घेतला, म्हातारीला सोबत घेतलं. म्हातारी म्हटली अजून 3 महिने बाकी आहे. मीराबाई म्हटले माझं आजच मोडे, चला आजच उरकून टाकू. मीराबाई नवरी झाल्या आणि मीराबाई त्या मुलाकडे गेल्या आणि त्याचं मात्र भजन चालू होतं. जय जय राधा, जय जय राधा रमण हरी बोल रे, जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल रे, जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण, 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 राधा रमण हरि बोल रे, जय जय राधा रमण हरि बोल. राधा रमण हरि बोल रे, जय जय राधा रमण हरि बोल. रमण हरि बोल. मात्र भजन चाललं होतं आणि मीराबाईनं, नवरे झालेल्या मीराबाईने त्याला हात लावला. ए राजा, ए ए ए राजा. त्याने मागं वळून पाहिलं. ते म्हटलं कोण आहात तुम्ही, कोण आहात? ते म्हटलं अरे वेड्याच की काय, लग्न करायचं तुला माझ्यासोबत. तो म्हणतो अहो वेड्याय का तुम्ही, अहो त्या समोरच्या कृष्णाच्या मूर्तीसोबत माझं लग्न कधीच झालंय. करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंड्याचं खंडन करतो साधू, त्याची बुद्धी बदलतो. देव मात्र मारून टाकतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. अरे वासुदेवाचे होतो अखंड वज्ञ होतो. साधू मात्र त्याचं खंडन करतो, त्याचं पाप धुवून टाकतो. अरे का 2020च्या मार्चमध्ये कोरोना आला होता आपल्याकडे बरं का. फार सैनिक आले आपल्या गावातले, आज आलेले म्हणून घेतो मी, चालेल ना. फार सैनिक आले. 2020च्या मार्चमध्ये कोरोना होता आपल्याकडे. सगळं बंद झालं होतं, गाव बंद, शहर बंद, दुकानं बंद, सगळं बंद झालं होतं. सर्वांना सुट्टी मिळाली होती, पण एका व्यक्तीला मात्र सुट्टी मिळाली होती, तो म्हणजे भारताचा सैनिक. महाराज फार उपकार आहे बरं त्यांच्या आपल्यावर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, एकदा जोरदार. अरे जोरदार आहे का, वाजवा. फार उपकार आहे महाराज त्यांच्या आपल्यावरती. ऐका, 2000 मार्चमध्ये एका व्यक्तीला सुट्टी मिळाली होती. 2 महिने सुट्टी मिळाली होती. पण ऐका ना, एसटी बंद झाली, विमानं बंद झाली, रेल्वे बंद झाली. त्या सुट्टीचा उपभोग त्या सैनिकाला घेता आला नाही. त्या मुलाचं नाव हे ऋषिकेश जोंधळे. कोल्हापूर नावाचा जिल्हा आहे, त्यातलं बहिरवाडी नावाचं गाव आहे. कोल्हापूर नावाचा जिल्हा आहे, त्यातलं बहिरवाडी नावाचं गाव आहे. त्या बहिरवाडीचा तो ऋषिकेश जोंधळे होता. 2016 साली रनिंग करायचा, व्यायाम करायचा. बापाने विचारलं अरे ऋषी कशासाठी करतोय, एखादी स्पर्धा करायची का, कशासाठी करतोय ऋषी? तो म्हटला बाबा मला धर्माचं पालन करायचं बाबा, मला या देशाच्या सेवेसाठी लढायला जायचं बाबा. बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बापाने विचारलं अरे ऋषी एकुलता एक पोरगा आहे रे तू आमचा, अरे ऋषी एकुलता एक मुलगा आहे तू आमचा. अरे ऐक ना, तू जर देश सेवेसाठी गेला, तुला जर काही बरं वाईट झालं, तुझं जर काही बरं वाईट झालं तर आम्ही कुणाकडे बघून जगायचं रे ऋषी. बाप म्हणतो पोराला, पण पोरगा म्हणतो बाबा नाही बाबा, अरे मी भगतसिंगाचं चरित्र वाचलंय बाबा, राष्ट्रमाता जिजाऊचं चरित्र वाचलंय बाबा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलंय बाबा, धर्मवीर संभाजी महाराजांचं चरित्र वाचलंय बाबा, जाऊ द्या बाबा मला, बाबा जाऊ द्या मला. बापानं होकार दिला. पोरगा तयारीला लागला. 2016, 17, 18, 19 आणि 20 असे 4 वर्ष तो देश सेवेसाठी लढला. ऐका ना, 4 वर्ष. पण ऐका ना, कोरोनाच्या काळात त्याला सुट्टी मिळाली होती, तर त्या सुट्टीचा उपभोग त्याला घेता आला नाही. ऐका ना, आता कुठंतरी
आता कुठंतरी दिवाळीला तो कोरोना कमी झाला होता आणि त्याची 2 महिन्याची सुट्टी आता 15 दिवसाची करून दिली होती. आणि त्याने घरी फोन केला, त्याने आपल्या बापाला फोन केला, बाबा 2-3 दिवसामध्ये मी येतोय बाबा, माझ्या कल्याणी नावाच्या बहिणीला सांगा बाबा 2-3 दिवसाने मी येतोय बाबा. ऐका, पूर्ण गावाला न झाला. अरे 4 वर्षांना आपल्या गावातला मुलगा येतोय, 4 वर्षांना आपल्या गावातला मुलगा घरी येतोय. गावात त्याच्या मित्रांनी 50 बुलेट काढल्या, डीजे लावला, त्याची फाट्यावरनं मिरवणूक आणायची, गावामध्ये मिरवणूक आणायची, सगळ्या पोरांनी मोठा त्या ठिकाणी खर्च केला, सगळं लावलं होतं. ऐका ना, आता त्याच्या सुट्टीचा दिवस जवळ आला होता, उद्या तो सुट्टीवर येणार. त्याच्या आदल्या रात्री दिवाळीच्या रात्री त्यांच्या बटालियेवर त्या ठिकाणी दहशतवाद्याचा हल्ला झाला आणि त्या ठिकाणचे सर्व जवान मारले गेले. आणि त्या पाकिस्तान्यांनी, त्या चीन्यांनी, त्या बांगलादेशांनी त्यांचा झेंडा आपल्या मातीमध्ये रोवला. पण या ऋषिकेशला तो मात्र सहन झाला नाही. या ऋषिकेशने तो झेंडा फेकून दिला आणि तो आपल्या हातामध्ये 2 रायफल घेतल्या, सपासप त्या पाकिस्तान्यांना, त्या बांगलादेशांना, त्या चीन्यांना ठार केलं. आणि आता त्याला वाटलं, त्याने आपला भारत देशाचा झेंडा त्या मातीमध्ये उभा केला. त्याला वाटलं आता सगळं संपलंय. पण ऐका ना, एका झाडाच्या पाठीमागे लपलेला आतंकवादी त्याला दिसला नाही. त्याच्या 2 गोळ्या सपासप त्या ऋषिकेशच्या छाताडामध्ये लागला. तो मात्र त्या ठिकाणी धारातीर्थ पडला. ऐका ना, ज्या दिवशी तो ऋषिकेश गावामध्ये येणार होता, त्या दिवशी त्याची प्रेत यात्रा, त्याची बॉडी त्या गावामध्ये आली. बंद पेटीमधून बॉडी उघडली गेली. त्याची कल्याणी नावाच्या मैत्रीनं त्याच्यासाठी चांदीची राखी बनवली होती. ती राखी घेऊन पळत होती. गावातले लोक तिला अडवत होते. अरे म्हणत होते, तुझा भाऊ आता राहिला नाही, तुझा भाऊ आता देशसेवेसाठी गेला. ऐका ना, किती प्रसंग असेल. दुबंगली धरणी माता, फाटली आकाश ग, दुबंगनी धरणी माता, फाटले आकाश ग, कधी भेटणार माझा प्राण सखा ग, कधी भेटणार माझा प्राण सखा ग. अरे तुम्हाला कधी भेटणार नाही. ऐका, तुम्ही रडले, सगळा महाराष्ट्र त्या ठिकाणी रडला होता. ऐका ना, सगळा महाराष्ट्र त्या ठिकाणी लढला होता. त्या ऋषिकेश जोंधळ्याच्या वर्षश्राद्धाला भरपूर महाराज मंडळींची कीर्तन झाली. ऐका ना, आणि ते कीर्तन झाल्याच्या नंतर त्या ऋषिकेशच्या बापाने माईक हातात घेतला होता. त्या बापाची युट्यूबला प्रतिक्रिया आहे. तो बाप म्हणतो, ऐका, माझा ऋषिकेश देशसेवेसाठी गेला. ऐका ना, आता माझ्या घरातलं धर्माचं पालन थांबलंय. ऐका, त्याच्या कल्याणी नावाच्या एकुलत्या एक मुलगीला मी सांगितलं, ऐक, तुझा भाऊ देशसेवेसाठी गेला. ऐक कल्याणी, तू तयारी कर. आता ना ऐका, ती कल्याणी नावाची त्याची बहीण, ती आता आर्मीची तयारी करते धर्माचं पालनासाठी. विठाल बेहून मेरा चमन के लिए, बेहून मेरा चमन के लिए, चमन के लिए मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, बेहून मेरा चमन के लिए, बेहून जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, वतन के लिए, वतन के लिए. अरे देशासाठी माझा जीव केला तरी चालतो, पण मी देश सेवा करेल. ऐका, धर्माचं पालन याला म्हणतात. कुणी केलं धर्माचं पालन? अरे 40,000चं संकट आलं होतं सिद्धीजवळ नावाचं. गड होता पान्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर. गड होता पान्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर. 42,000चा वेढा पडलेला होता. 42,000चा वेढा पडलेला होता.
आणि ऐका ना, एका पालखीमध्ये शिवा नवीन नाव्याला बसवण्यात आलं होतं. एका पालखीमध्ये राजा स्वतः बसले होते. आपल्याला जसा 3 महिन्याचा लॉकडाऊन लागला होता ना, आपल्याला जसा 3 महिन्याचा लॉकडाऊन लागला होता ना, तसा 6 महिन्याचा लॉकडाऊन लागला होता. आता वेळा 100 पावलावर, आता वेळा 50 पावलावर, आता वेळा 20 पावलावर, आता वेळातच पाऊल घुसलं होतं. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानीची ललकार घुमली होती. आणि कुणाचे तळे डोळे चमकले होते, वाघाचे नाही, सिंहाचे नाही, माणसाचे होते. हुजूर राजा पळाला, हुजूर राजा पळाला, हुजूर राजा पळाला, हुजूर दगा, हुजूर दगा, हुजूर दगा. शिवा नाव्याची कत्तल झाली. 3,500 गनिम राजाच्या पाठीमागं लागलं. राजे 450 मावळे घेऊन पळत होते. 3,500 गनिम राजाच्या पाठीमागं लागलं. राजे 450 मावळे घेऊन पळत होते. एक बहिरवाडी, एक घोडखिंड त्या ठिकाणी लागली आणि घोडखिंडीमध्ये बाजी प्रभूच्या कानावर बातमी गेली. बाजी मागून 3,500 गनिम येते. बाजी मागून 3,500 गनिम येते. आपण 450 आहोत. बाजी प्रभूंना राजांची पालखी थांबवली आणि बाजी प्रभू म्हणाला, राज घ्या राजा मुजरा, राज घ्या राजा मुजरा, राज घ्या मुजरा. राजा म्हणते, बाजी कशासाठी रे मुजरा, बाजी कशासाठी रे मुजरा. बाजी म्हणतो, राज 450 गनिम पाठी मागून येतंय. 450 आपण आहोत राज. यातले 100 घेऊन तुम्ही निघा, तुमची भवानी बाहेर काढा. सूर्यांचा वेढा पडलाय, तुम्हाला त्या ठिकाणी विजय मिळेल. राज 350 मावळे उरतात. या 350 पावळेनिशी मी कड करतो राज. आणि एका हातात दानपट्टा घेतो राज, एका हातात तलवार घेतो राज. 2 माणसं येतात राज या खिंडीतून, 2 माणसं जातात राज. एका हातात दानपट्टा घेतो राज, एका हातात तलवार घेतो राज. जो येईल त्याला फाडतो राज, जो येईल त्याला तोडतो राज. जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत होत नाही राज, जोपर्यंत तुमच्या तोफांचा आवाज माझ्या कानावर येत नाही ना राज, तोपर्यंत हा बाजी आपल्या प्राणाची बाजी देणार नाही राज, आपल्या प्राणाची बाजी देणार नाही राज. घ्या राजा मुजरा, राज घ्या राजा मुजरा, राज घ्या राजा मुजरा. राजे परत पालखीमध्ये बसले. धो पावसामध्ये घाम येत होता, धो पावसामध्ये घाम येत होता. राजांची भावनी बाहेर पडली. सूर्यांचा पराजय झाला. राजे गड चढत होते. इकडे मातो ढो डालो, हल्ला करो, मार डालो, चिर डालो अशी ललकारी घुमली होती. राजे निघाले होते. इकडे मात्र ललकारी घुमली होती. बाजी प्रभूने एका हातात तलवार घेतली, एका हातात दानपट्टा घेतला. जो येईल त्याला फाडायचा होता, जो येईल त्याला कापायचा होता, जो येईल त्याला फाडायचा होता. या कापण्याच्या आणि फाडण्याच्या नादात एखादा भाला यायचा, त्या बाजीच्या छातीमध्ये जायचा. एखादी तलवार चिर करत यायची, त्या बाजीची छाती फाडून जायची. इंच जखमा त्या बाजीच्या अंगावर झाल्या होत्या. पण अजून तो बाजी जमीन दोस्त होत नव्हता. का? कारण अजून राजांचा तोफांचा आवाज त्याच्या कानावर आला नव्हता. राजा तर गडावर पोस्ट झाले होते. राजांनी दनादन 5 तोफांच्या फायरा लावल्या होता. आणि तो आवाज आता बाजी प्रभूच्या कानावर आला होता. आणि तो तोफांचा आवाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं बाजीला सांगत होता, बाजी यावं, बाजी बाजी यावं, बाजी आम्ही गडावर मस्त पोस्ट झालोय. बाजी यावं, बाजी बाजी तुमची आम्हाला जरूरत आहे. बाजी तुमची आम्हाला गरज आहे. बाजी यावं, बाजी बाजी यावं, बाजी. राजे म्हणत होते तोफांच्या आवाजाने, यावं बाजी, यावं बाजी. ऐका ना, तो बाजी प्रभू सुद्धा त्याच तोफांची वाट पाहत होता, जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी. आता त्या बाजीनं मात्र आपलं शरीर सोडून दिलं. आणि तो बाजी म्हणतो, राज रडू नका, राज राज रडू नका, राजा राजा तुम्हीच तर सांगितलं आम्हाला तुकोबराच्या कीर्तनामध्ये बसून. अरे लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. राजा टेन्शन घेऊ नका राज. अरे लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा छत्रपती शिवाजी महाराज जगले पाहिजे. राज ह्या राज. तो बाजी प्रभू आपल्या शरीराचा त्याग करतो, धर्माचं पालन. महाराज विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन,
हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आपल्या वेळेमध्ये एका चरणाचा अर्थ आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. पण ऐका ना, आज माझ्या राजाची जयंती ऐका, आज माझ्या राजांची जयंती. आज मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. मला सर्व तरुण मंडळाची विनंती की आज मात्र पोवाडा झाला पाहिजे. राजांची जयंती ऐका, ज्या राजांमुळे आज मी कीर्तन करतोय, नाहीतर आज म्हणावं लागलं असतं हुजूर, हॅलो हॅलो, आज म्हणावं लागलं असतं हुजूर हम थोड़ा सा कीर्तन करना चाहते हैं, परवानगी मिलेगी. अरे राजांचं कीर्तन आहे ना, आम्ही पोवाडा म्हणू नये. अरे ज्या राजांमुळे, अरे ज्या राजांचे गुरु तुकोबर आहे, ज्या राजांचे गुरु तुकोबर आहे, मग त्या राजांसाठी आम्ही पोवाडा का म्हणायचं नाही. धन्य धन्य शिवाजी शूर हे, धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर. गेले जर जर बाजूनी पाणी दुष्ट मुघलास, बाजूनी पाणी दुष्ट मुघलास, बाजूनी पाणी दुष्ट मुघलास. घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा डंका बिडे गगनात, कीर्तीचा डंका बिडे गगनात, कीर्तीचा डंका बिडे गगनात. मुजरा मानाचा, मुजरा मानाचा शाहिराचा महाराज पूजा चरणा, महाराज पूजा चरणा. अरे धन्य तिची जाऊ माऊली, तिनं माझ्या राजाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञान अमृत पाजलं. आणि माझ्या राजाने वयाच्या 16 वर्षी तोरणाला तोरण बांधलं. आणि तोरण बांधताना 18 पगड जातीतले मावळे गोळा केले. आणि ते मावळे कसे होते? कृष्णा महाराज. सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे, रंग सावळे प्राणवादी शुभा खातर. सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे, रंग सावळे प्राणवादी शुभा खातर. 16 वर्षाचा तो बातर, 16 वर्षाचा तो बातर, 16 वर्षाचा तो बातर. आणि अशा माझ्या राजाला मारण्यासाठी अफजल खानाने विडा उचलला. अरे मैं लावूंगा शिवाजी को, जिंदा या मुर्दा, जिंदा या मुर्दा, अरे मैं लावूंगा. आणि खान निघाला कर्नाटक राज्यातलं बिदरगाव, ते बिदरगावातून खान निघाला, महाराष्ट्राच्या मांडीवर आला. माझ्या आया बहिणींना त्रास देऊ लागला, शेतीचे नुकसान करू लागला. तो खान निघाला आणि त्या खानाला महाराष्ट्रामध्ये पहिलं गाव लागलं तुळजापूर. कोणतं लागलं? कोणतं लागलं? पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापूरला कुणाचं मंदिर आहे? तुळजापूरला कुणाचं मंदिर आहे? तुळजाभवानीचं. आणि कृष्ण महाराज तुळजाभवानीच्या मंदिरात संबळ वाजवला कसा? अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी. मोह महिषासुर मर्दाना लागुनी, मोह महिषासुर मर्दाना लागुनी, त्रिविध तापाची करमया जोगवा जोगवा मागेल, आईचा जोगवा, जोगवा मागेल, आईचा जोगवा, जोगवा. दारुगड बया का दारुगड बया, दारुगड बया का दारुगड बया, दारी आलं तुझे दारुगड बया. आई कृपा करी माझ्यावरी जागा वितोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागा वितोरात सारी. आज गोंधळ आला ये पाटीला पाटीला, गोंधळ पाटीला, गोंधळ
उदो 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 गोंधळ मांडला वाणी गोंधळ मांडला गोंधळ मांडला वाणी गोंधळ मांडला खानाने तुळजापूर सोडलं खानाने तुळजापूर सोडलं कान पंढरपुरात आला आणि पंढरपुरात अभंग वाजायला लागला कसा गेई 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 माझे वाजे वाजे मो बोला नाम विठोबा खान जेजुरीमध्ये आला आणि जेजुरी खंडोबारायाचा संबळ वाजायला लागला शिवा अवतारी मार्तंड मल्हारी शिवा अवतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बांधूला त्याच मारून घोड्याला निघाला बांधला वाढला त्याच मारून घोड्याला निघाला बांधला वाढला घोड्याला निघाला बांधला वाढला घोड्याला निघाला बांधला खानाला जेजुरी सोडली खान पायी चालत होता चालत रस्त्यामध्ये काळूबाईचं मंदिर लागलं काळूबाईच्या मंदिरामध्ये लागलं होतं गार गार डोंगराची हवा आईला झोपणार गार डोंगराची हवा आईला झोपणार गार डोंगराची हवा आईला झोपणार काळूबाईला चालत होता दरमजल दूर करत खान प्रतापगडाच्या पायथ्याशी आला भेटीची वेळ मात्र ठरली होती ढगांचा कडकडाट व्हायला लागला विजांचा कडकडाट व्हायला लागला ऐका ना आता दोन्ही योद्धे समोरासमोर येणार होते भेटीची वेळ मात्र ठरली होती थोडं विको कमी कर भेटीची वेळ मात्र ठरली होती दोघे येणार होते चित्र्यांचा टिव करायला लागल्या आता कुणीतरी जगणार कुणीतरी मरणार कुणीतरी जगणार होतं कुणीतरी मरणार होतं ऐका ढगांचा कडकडाट व्हायला लागला आता राजे समोर आले होते आणि अफजल खानानं राजांना आवाज दिला राजांना आवाज दिला आओ शिवाजी आओ मेरे गले लग जाओ त्या खानानं आवाज राजाने खानाला आलिंगन दिलं राजाने खानाला आलिंगन दिलं पण त्या अफजल खानानं मात्र त्या खानानं राजाला दाबलं कारण डावी माने मान्याला डावी माने मान्याला ऐका ना पण माझा राजा फार हुशार होता बर का राजानं डावळ केला राजाने डावळ केला राजाने डावळ केला नक्याचा वार केला मारा केला नक्याचा वार केला वाघराचा मारा केला थळा बाहेर काढला थळा बाहेर काढला खान ओरडला दगा खान ओरडला ऐका ना आता खानाचा अंगरक्षक सय्यद बंड त्या ठिकाणी पळत आला सय्यद बंड माझ्या राजावर पाठी मागून वार करणार पण ऐका ना आमच्याकडे पण जीवा होता जीवा त्याचं नाव होतं जीवा ऐका ना जीवाकडे तलवार होती ती तलवार चमकली तर काय नव्हतं भवानी ती भवानी चमकली कशी चमकली चमके शिवबाची तलवार आणि तलवार चमकली आणि तो सय्यद बंड माझ्या राजावर पाठी मागून वार करणार तेवढ्यात जीवानं त्या सय्यद बंडचा तुकडा पाडावा म्हणतात ना होता जीवा म्हणून शिवबाचं प्राण वाचला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय ज्ञानेश्वर
ऐका, यथामती यथावकाश. माझ्या बुद्धीला जो अभंगाचा भावार्थ पटला तो तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. 11:18 झाली. 18 मिनटं वेळ शिल्लक झाला. त्याच्यामुळे सर्व कमिटीचे या ठिकाणी माफी मागतो की 18 मिनटं मी वेळेच्या बाहेर गेलो. त्यानंतर खरंच बरं का, खरंच छत्रपती शिवाजी महाराज